पवित्र पोर्टल शिक्षक भरती टेट 2025 निकाल कधी लागेल? खरंच ऐकून ऐकून पण तुम्हाला कंटाळा आला, व्हिडिओ पाहून कंटाळा आला आणि वाट बघून तर वाटच लागली. अजूनही निकाल लागत नाहीये. पुढच्या आठवड्यात लागेल, आज लागेल, उद्या लागेल, आठवडाभरात लागेल, नेक्स्ट वीकमध्ये लागेल. बरेच वेगवेगळे शीघ्रतेत लागेल, तात्काळ लागेल, 8 दिवसात लागेल, 20 दिवसात लागेल, असं आम्ही पाहता पाहता आज आम्ही पाहतोय की जवळपास हा निकाल आहे तो 100 दिवस पूर्ण करण्याच्या म्हणजे त्या टप्प्यावरती आलेला आहे. तरी सुद्धा जो 21 दिवसात निकाल लागतो तो लागलेला नाहीये. सरळ सेवेद्वारे जी भरती होते, IBPS पॅटर्ननुसार जी MSc महाराष्ट्र परीक्षा परिषदेने जी भरती घेतलेली आहे त्यांचा निकाल तोपर्यंत लागतो, परंतु आमचा का लागत नाही असा आमच्या मनामध्ये प्रश्न येतो. मित्रांनो, हे लक्षात घ्या. सध्या बरेच आपल्याला कारणं दिली जाते की अपीयरची कारणं दिली. मित्रांनो, अपीयरचा हा मुद्दा न संपणार आहे. त्यांच्याकडून ते निकाल हे मागवतच राहणार आहेत आणि ते अपलोड करतच राहणार आहेत, परंतु नक्की पाणी मुरतंय कुठं ते खरंच कळायला तयार नाहीये. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू आणि मी स्वतः आम्ही IBPS च्या यांच्याशी संपर्क साधण्यात आला, परंतु IBPSशी आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकत नाही. परंतु MSCची मी स्वतः 2दा व्हिजिट केलेला आहे आणि त्याच्या संदर्भात अपडेट घेत आहे. शिक्षण मंत्र्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे, परंतु याच्या संदर्भात एक कलेक्टिव्हली निर्णय येत नाहीये आणि पटकन फास्ट निर्णय घेतला जात नाही आणि निकाल लागत नाही. त्यामुळे जवळपास 2 लाख उमेदवारांना आज वेठीस धरलेलं आहे परीक्षा परिषदेनं. आणि त्या संदर्भात त्यांना विचारलं असता त्यांच्याकडे नवनवीन आता जे काही बोगस शालार्थ ID जे प्रकरण आहे त्याच्यामुळे आता सर्व शिक्षण संचालक, उपसंचालक सर्वच आता वेठी धरलेले आहेत. त्यामुळे आता त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे निकालाला अजून उशीर होतोय की काय असं आपल्या मनामध्ये येतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं दिली जातात. कधी अपीयरचं कारण दिलं जातं, कधी निकाल टेक्निकल इश्यू सांगितले जातात, कधी निकाल परत पाठवायला सांगितलं जातं, कधी विथ नॉर्मलायझेशन सांगितलं जातं, कधी विदाऊट नॉर्मलायझेशन सांगितलं जातं. मग आम्ही करायचं काय? मित्रांनो, हे पहा, लक्षात घ्या, मी जेव्हा परीक्षा परिषदेची भेट दिली तेव्हा मी जेव्हा ओक मॅडमशी आणि तिथले काही अधिकारी होते त्यांच्याशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा लक्षात आलं की ते लोक फ्रस्ट्रेट कधी होतात जेव्हा जास्तीत जास्त मेल येतात. तुम्ही एकच करा की सध्या ना परीक्षा परिषदेचा मेल ID या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. टेलिग्राम व्हॉट्सअप जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असतीलच. आणि आपण आता मेल पाठवूया, इतकी मेल पाठवूया की त्यांचा मेल बॉक्स हा हँग झाला पाहिजे, त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की निकाल लावणं ही प्राईम कन्सर्न आहे. कारण मित्रांनो, आंदोलन तर करायला हवंच आणि अर्थातच केलं पाहिजे, परंतु सध्या आपण घरी बसून काय करू शकतो? राज्यातले लाखो उमेदवार काय करू शकतात? तर मेल करू शकतात आणि सरकारला झुकवू शकतात आणि हे झुकवू शकतं. तर मित्रांनो, इथून पुढे एकच करायचं आहे. टेलिग्रामवरती मी मेलचा ड्राफ्ट टाकत आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त मेल करायचे आहेत. फक्त परीक्षा परिषदेला नसून शालेय शिक्षण विभागाशी जेवढे कन्सर्न आहेत, रिलेटेड आहेत, त्या सर्वांना आपण मेल मोहीम राबवत आहोत आणि शिवनेटी फाउंडेशन परिवाराच्या माध्यमातून आपल्या सर्वांनी हा लढा आपण जिंकणार आहोत.